धुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्त्री, महानगर प्रमुख किरण जोंधळे, अमित पवार हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार आहे। अनेक वर्ष एकनिष्ठपणे पक्षाची सेवा करूनही गरजेच्या वेळी पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला नाही अशी खंत महेश मिस्त्री यांनी व्यक्त केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आणि विकासाची कास धरून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी ते शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले। त्यांच्या निर्णयामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सर्वप्रथम मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आभार मानतो आणि ज्या पद्धतीने देशाची वाटचाल त्यांनी केली त्याला प्रभावित होऊन, पण दुःखाने हे सांगावं लागतं का ज्या पक्षात मी 48 वर्ष घातले त्यांनी आमची वाट लावली, म्हणून कुठेतरी हा निर्णय मला घ्यावा लागला। आज फक्त जास्त काही बोलत नाही, आज आनंदाचा क्षण आहे। मी माझे सहकारी उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंधळे, मराठा समाजाचा उभरतं नेतृत्व अमित भाऊ पवार, चौधरी समाजाचं उभरतं नेतृत्व योगेश भाऊ चौधरी, धीरज भाई कलंत्री, उद्योगपती प्रमोद भाऊ चौधरी आणि आमच्या ग्रुपचा सर्वस्व आणि माझे पितृतुल्य माझा बापच जितेंद्र जी चौटिया यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर धर्मवीर धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या प्रयत्नाने आणि जितू शेठच्या प्रयत्नाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतोय। त्याचबरोबर माझा सहकारी टोनिया त्याच्या मातोश्री त्यांनी आमच्या सोबत आज प्रवेश केलेला आहे। उद्या 3 वाजता भाजप कार्यालयात प्रवेश आहे। आता आमचा तर उपस्थिती फक्त एकच आहे, तो पोऱ्या आणि माझा बाप। आता जे प्रदेशाध्यक्ष आहे ते गिरीश भाऊ महाजन राहतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल बी राहतील आणि अजून मान्यवर असतील। बस आतापर्यंत पत्रकार बांधव आणि